नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आपण आजचं पंचांग पाहूया। 30 जून 2024, ज्येष्ठ कृष्ण नवमी, रविवार, नक्षत्र आहे रेवती, अतिगंड योग आहे आजचा आणि शुभवेळ बघायची झाली तर आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो चांगला दिवस आहे, त्यामुळे कुठलेही शुभ कार्य करायला आजचा दिवस अनुकूल आहे। हे होतं आजचं पंचांग। पत्रिकेमध्ये पंचम स्थानात गुरु शनी जर असेल तर अशा लोकांना उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे योग येतात। पण आता पंचमातला गुरु शनी जो आहे तो मीनेचा असावा, धनेचा असावा, कुंभेचा असावा। कुंभेचा असेल तर अतिशय उत्तम, कारण कुंभेचा गुरु पण चांगला आणि शनी पण चांगला। कुंभेचा गुरु शनी असेल तर असे लोक जे आहेत अगदी जिल्हाधिकारी वगैरे अशा पदापर्यंत पोहोचतात। पण पत्रिकेमध्ये नुसताच गुरु शनी आहे कुठल्याही राशीचा तर असे लोक जे आहेत ना, यांचं बॉसिंग करण्याची यांची जी आहे ती वृत्ती असते। पण अशा लोकांना चान्सेस असतात की ते अधिकारी पदावर जाऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल माझं तर किराणा मालाचं दुकान आहे तर मी कसं काय अधिकारी होणार आहे? तर असे लोक किराणा मालाचं दुकान आहे तर ते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष होतात, त्यातही तर अधिकारी पदच झालं। तर अशा याच्यात काय असतं की गुरु शनी जो आहे तो फक्त दूषित राशीचा नको, नीच राशीचा नको, किंवा शुभ ग्रहांनी अशुभ ग्रहांनी युक्त असायला नको। अशुभ ग्रहांनी युक्त असेल तर त्यासाठी अशा लोकांनी काय करावं? गुरु शनीसाठी आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये, म्हणजे हे बोट, त्यामध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा एक पुष्कराज जो आहे तो सोन्यामध्ये धारण करावा आणि दररोज होईल तेवढी गुरुची उपासना करावी। अगदी साधा आपला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जरी जप दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर कंटाळ येईपर्यंत केला तरी चालेल। पण गुरु शनी जर पंचमात असेल तर असे लोक जे आहेत ते नेहमी बॉसिंग करतात आणि अधिकारी पदावरच जातात। धन्यवाद।